आज मात्र 29 महापालिकांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडतीये। अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सहकुटुंब मतदान केंद्रावर जात त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 5:30 वाजेपर्यंत संध्याकाळी ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। 29 महापालिकांमध्ये आज मतदान होतंय आणि आता देखील आपण ठाण्यामध्ये वाघ स्टेटमध्ये आहोत। तिथे पाहिलं मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे। मुंबईमध्ये देखील 1 तासापूर्वी 25% क्रॉस केलं होतं आणि सगळीकडेच एक ट्रेंड पाहिला तर मतदानाला उत्साहाने लोक उतरलेत। मध्ये निवडणुका थोड्या लांबल्या असल्यामुळे मतदानाच्या प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी आज सगळीकडेच एक उत्साहाचं वातावरण। लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच मतदान केलं पाहिजे। कोणी मतदानाचा आपला हक्क आहे तो त्यापासून वंचित राहता कामा नये आणि म्हणून सगळ्यांनीच मतदान करावं। सर्व मतदारांनी असं मी विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की आपल्या मताचा एका मताचं देखील मोल खूप आहे आणि म्हणून प्रत्येकाने मतदान करावं आपल्या शहराच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर आपल्या भविष्यासाठी देखील सोयीसुविधांसाठी मतदान आवश्यक आहे आणि म्हणून सर्वजण या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान करतायत आणि मी एवढंच सांगेन की सगळ्यांनीच मतदान करावं। त्या भागातल्या महापालिकांचा विकास असेल, शहराचा विकास असेल, त्याचबरोबर ज्या काही सोयीसुविधा ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे। म्हणून मतदान प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया पार पडली पाहिजे आणि उद्याचं भवितव्य आपलं जे आहे सुरक्षित केलं पाहिजे। सर, थोडं तुम्ही जी शाही दाखवली तुमच्या बोटावरती त्यावेळेस राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे सॅनिटायझर लावल्यावर ही शाही निघते, तर त्या शाही लावण्याला अर्थ काय? नाही, आता मी निवडणूक आयोगाच्या काकांनींशी बोललो मगाशी। ते म्हणाले ही शाही जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाही वापरतो आपण, फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असं करतो मार्कर, पण आता ते डायरेक्ट हे करतो। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाही ताबडतोब जात नाही आहे। तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे आणि मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे। सगळ्या लोकांना मतदान करता आलं पाहिजे। मतदानापासून कोणी वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भावना आपली अनेक ठिकाणी मशीन जे आहेत त्या बंद पडलेले आहेत। अगदी एक दीड तास होतं आणि मतदान सुरू झालं, त्यामुळे मागणी होती की तो तेवढा वेळ वाढवून देण्यात यावा। मतदान इलेक्शन कमिशन कडून याबद्दल अजून उत्तर आलं नाही। जिथे जिथे मशीन बंद पडलेली आहे त्याची नोंद केली जाते आणि त्या ठिकाणी कोणी मतदार वंचित राहू नये म्हणून तो तिथला वेळ जो आहे तो वाढवला जातो किंवा तर त्या मतदान 5 वाजेपर्यंत का 6 पर्यंत आहे, 5:30 पर्यंत आहे। त्या 5:30च्या आतमध्ये सगळे लोक, जेवढे लोक आतमध्ये त्यांना टोकनही दिलं जातं, त्यामुळे कोणी वंचित राहणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी। हिंदीमध्ये की काही पक्षाने टीक नेमली दुबार मतदान थांबवायचं नाही, दुबार मतदान होऊच नये, कारण एकदा मतदान केलं की त्याला दुबार करता आलं नाही पाहिजे। ही तर प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे आणि ती राबवली पाहिजे।
सर हिंदी में जिस तरीके से आज आप मतदान देख रहे हैं, क्या उत्साह लोगों में नजर आता है आपको? वोटिंग परसेंटेज बढ़ा है, खासकर मुंबई जैसे शहर में लोग निकलते नहीं, बाहर का प्रतिशत होता है वही मुंबई जैसे शहर में मैं जब यहाँ निकला घर से तब 25% से ज़्यादा पार हुआ था। तो मुंबई में वोटिंग परसेंटेज सबसे ज़्यादा दिखाई पड़ रहा है। इसका मतलब यह है कि लोग उत्साह में ये मतदान के लिए उतरे हुए हैं मुंबई का। और ये जो मतदान है ये अपने शहर के विकास के लिए, अपने खुद के जो सुविधा है उसके लिए और अपना जो फ्यूचर भविष्य है वो सुरक्षित करने के लिए सभी लोगों ने मतदान करना चाहिए। लेकिन मुझे विश्वास है कि मुंबई में जिस प्रकार से जो मतदान हो रहा है, परसेंटेज बढ़ा हुआ है, तो इसका मतलब है वहाँ पर परिवर्तन और बदलाव निश्चित आएगा। इसके अलावा सर जिस इंक की बात हो रही है, राज ठाकरे उद्धव ठाकरे उस पर आपत्ति जताते हैं, कहते हैं कि निकल जा रही है, सैनिटाइजर लगाइए निकल जाती है, इसलिए उसके भरोसा नहीं दे रहे हैं। नहीं, इसमें देखिए, नहीं इसके लिए डबल वोटिंग, वो तो पोलिंग एजेंट तो उनके भी है ना, सभी पार्टी के पोलिंग एजेंट है। डबल वोटिंग करने तो उसको ऑब्जेक्शन देना चाहिए और चुनाव आयोग ने उसका स्पष्टीकरण भी दिया है। और मैंने भी चुनाव आयोग के अधिकारियों से पूछा है तो उन्होंने कहा कि 2012 से ये इंक का यूज़ करते, पहले सिर्फ वो इसे लगाते थे इंक बॉटल से, आज वो डायरेक्ट लगा रहे, लेकिन इसमें मार्कर से। लेकिन मेरा इतना ही है कि जो मतदान प्रक्रिया है पूरी तरह ट्रांसपेरेंट रहे और कोई भी तरह का उस नागरिकों को कोई भी उस पर शक ना आए, ऐसी प्रक्रिया चुनाव आयोग ने करनी चाहिए और कोई भी इसमें से वंचित ना रहे वोटिंग से। सभी लोगों का वोटिंग का अधिकार जो है वो उनको मिलना चाहिए। लोकशाही में सभी लोगों ने मतदान करना चाहिए, इसलिए मैं सभी मतदाताओं को आह्वान करता हूँ, विनंती करता हूँ कि आप सभी लोग जो अपना अधिकार है, एक वोट का बहुत कीमती वोट होता है अपना, इसलिए सभी लोगों ने मतदान करें, ऐसी विनंती है। सर बोगस मतदार को पकड़ने के लिए एक टास्क फोर्स बनाई गई, जिस तरीके से आए तो उनका हाथ पैर तोड़ जाए थे, ऐसी भाषा भी की गई है, उसको कैसे देखते हैं इस भाषा को? देखिए, बोगस मतदान नहीं होना चाहिए, इसीलिए तो पोलिंग एजेंट हर पार्टी के वहाँ रहते हैं, हर पार्टी के पोलिंग एजेंट वहाँ रहते हैं। अगर हमको पता चलता है कि ये बोगस है तो उसका एक उसके पास आईडी होगा तो दूसरा पहचान पत्र उससे मांग सकते हैं और आरओ को कह सकते हैं ये बोगस है, इसे दूसरा आईडी प्रूफ मंगाओ। तो ऐसे करके वो बोगस वोटिंग नहीं होगी, नहीं होनी चाहिए। बोगस वोटर को वहाँ पर ऑब्जेक्शन उसके ऊपर जो पोलिंग एजेंट है वो लेंगे तो उसको वोटिंग कर नाही सकता। गणेश नायकांचं नावच वगळण्यात आलेलं आहे, खऱ्या अर्थाने टांगापलटी झाला। गणेश नायकांचं नावच झालं नाही मतदार यादीमध्ये, खऱ्या अर्थाने टांगापलटी झालं का? तेच म्हणत होते अनेक वेळा की ठाण्याचा टांगापलटी होणार था। गणेश नायकांचं नाव नवी मुंबई शहर में हम देख रहे हैं कई जगहों से आपत्ति आ रही है, वोटिंग स्लिप पे लोगो है, पार्टी का चिन्ह है बीजेपी का, उम्मीदवार का फोटो है, वो स्लिप के तौर पर दिया जा रहा है, इस्तेमाल कर रहे हैं। कहाँ पर? भी कई जगहों से खबरें आ रही है, नवी मुंबई की कई प्रभावों से। नहीं, देखिए अभी अंदर जाने के टाइम सिर्फ नंबर देखते हैं, वो जो नंबर है पोलिंग बूथ नंबर है और मतदाता का स्लिप नंबर जो है अनुक्रमांक, वो देख के वोटिंग होता है। लेकिन कॉम्प्रोमाइज नाव नहीं है, नाव यादीमध्ये नाही आहे, असं लग रहा है कहीं ना कहीं कॉम्प्रोमाइज हो रहा है। सर तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। मतदानासाठी सर्वांमध्ये उत्साह दिसून येतोय। मतदानापासून मात्र कुणीही वंचित राहू नये अशी ही भावना शिंदेंनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तर नागरिकांना एकनाथ शिंदेंनी मतदान करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचा मतदानाचा हक्क सहकुटुंब बजावलेला आहे। तसेच नागरिकांना देखील मतदान करण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत आहे। सर्वांनी मतदान करावं असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे।